लागली बेट? बेट लागली, काही पाऊस पडायचा नाही. ये बात. मिसेस राजे, तुम्ही हरणार. हरलात तर माझ्याबरोबर पावसात भिजावं लागेल ना. जे गरजतात ना ते असे बरसत नाही. काही बेट वगैरे हरणार नाही, मुळीच पाऊस पडणार नाही. अरे मी तर मस्त पावसाची तयारी करतोय. कांद्याची भजी तळणार आणि आल्याचा चहा. अहो, आल्याचा चहा माझ्यासाठी पण. चहा फक्त पावसावर विश्वास ठेवणाऱ्यांना मिळणार. आला पाऊस आला. इथून येतोय का आवाज? झाले हात धुवून? चला चला बाहेर निघायचं. हरणारात बरं का तुम्ही मिस्टर राजे. भजी वाया जाणार आहेत तुमची. बर. तर माझ्या बायकोसाठी एक निदान एक सर पुढे. आला बघ 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 पाऊस आला. वा वा वा. तुमच्या प्रेमाबद्दल माझी खात्री होतीच आणि माझा नवरा हरलेला मला चाललंच नसतं मुळी. आज आता नव्याने जगू लागलो. माहित नाही. हा तेवढी वाकडी वाट करून गेटच्या आतपर्यंत सोडायला आलाय म्हणजे खास मित्रच असणार. चला शुभ्राला हक्काचा शोफर मिळाला. बरं ठीक आहे. थँक्यू. बाय बाय. बाय. कुठला कली कसा घराखालपर्यंत सोडायला येतो ग? केव्हापासून लफडी चालू आहे तुमची? ही फालतूगिरी करायची आहे ना तर माझं घर सोडून चालती हो. बामही आहे तिथेच. चपात्या कराव्या लागतील रात्रीच्या. भाजी वगैरे चिरून ठेवली आम्ही. शुभ्रा कामाचं जाऊ दे का, तू कामाचं काय घेऊन बसलीयस? माझ्याशी बोल ना बाळा, रागवू नकोस का अशी. नाही मी रागवले अशी दिसते का? अजिबात रागवले नाहीये मी. शुभ्रा अरे थांबव ना तिला. बघड्या थांबव ना तिला. शुभ्रा शुभ्रा
बबड्या आधी ही बॅग देऊन खोलीमध्ये नेऊन ठेव. शुभ्रा आई हळद कुंकू लावते हा तुम्हालाही. थांब शुभ्रा, मी तुला नाही जाऊ देणार आहे. हळद कुंकू लावताना थांबवायचं नसतं असं तुम्हीच म्हणता ना. शुभ्रा शुभ्रा नको जाऊस ना ग. नमस्कार करते. शुभ्रा शुभ्रा तू तू नाही जाणार आहे शुभ्रा. सर नमस्कार करते. असं तरीच होतंय आई सांगायला, आणि विचार केला ना तरी फक्त संताप होतोय. तुम्ही त्यालाच विचारा. सोहम सोहम तू काय बोललायस तिला? छान शुभ्रा, मला माहित नव्हतं तू एवढी चांगली ऍक्ट्रेस आहेस. तुला जर माझ्या बोलण्याचा इतका त्रास झाला, मला विचार कर तुझ्या वागण्याचा किती त्रास झाला असेल. अरे तुम्ही दोघं कशाबद्दल बोलताय मला सांगाल का? जाऊ दे, मला नको विचारू, तिलाच विचार. डोक्याला ताप झालाय नुसता. हे बघ, तुला जायचं असेल तर जा, थांबायचं असेल तर थांब, पण ही सगळी नाटकं बंद कर. वैताग नुसता. अरे आता तू कुठे चाललाय सोहम? थांब. ठीक आहे तुला जायचंय तर जा, पण एक गोष्ट लक्षात ठेवा शुभ्रा, तू जर या दाराच्या बाहेर पाऊल टाकलंस ना तर तू माझं मेलेलं तोंड पाहशील. शपथ आहे तुला माझी. मला खरंच वाटत नाहीये ग. येऊ दे त्याला ना मी चांगलं खडसावून विचारते. तू असं कसं बोलू शकतो? तुला काय झालं या मुलाला? मला खरंच कळत नाहीये. मी कधीच अशी शिकवण दिली नव्हती ग त्याला. मी नेहमीच त्याला स्त्रियांचा आदर करायला शिकवलंय, आणि तो असं कसं बोलू शकतो ग तुला? शुभ्रा तुला मला हे मगाशी सांगायला हवं होतंस. मी तुझ्या समोरच विचारलं असतं त्याला. येऊ मी आई? शुभ्रा नाही, शुभ्रा थांब ना शुभ्रा, मी तुला माझी शपथ घातली आहे ना ग. माई शपथ मागे घ्या तुम्ही. मला नाही थांबायचं इथे, मला माझ्या घरी जायचंय. म्हणत नाही ग सोहम बरोबर आहे म्हणून. चूकच आहे त्याचं, आणि आता तर त्यांनी सगळी हद्द पार केली आहे. पण मी सांगू का, आता सुद्धा ना तू कुठेतरी जाऊन बसला असेल बघ, विचार करत बसला असेल. त्याचं डोकं शांत झालं ना की त्याला पश्चाताप होईल तो तुला जे काही बोललाय त्याचा. मग घरी आल्यावरती ना स्वतःहून तो तुझी माफी मागेल. आई खरंच तुम्हाला असं वाटतंय असंच सगळं होणार आहे? हो ग बाळा, खरंच करेल असं तो. कुठल्या कल्पना विश्वात जगताय तुम्ही आई? तुम्हाला वाटतोय ना तसा सोहम उरलेला नाहीये, तो पूर्ण बदललेला आहे. कशाची पर्वा नाहीये त्याला आता. आणि सगळ्यात भयंकर गोष्ट काय आहे माहितीये का? तो चुकतोय हे त्याला कळतच नाहीये. बरोबर आहे तुझं. म्हणजे कुठलाही अन्याय होऊ देणार नाही. थोडा वेळ थांब, मी आलो. घरी न्यायला आलात मला? मुद्दामून इथे आलोय मी. माझ्या सगळ्या मित्रांची घरं माहिती आहेत ना तुम्हाला. म्हटलं कमीत कमी इथे तरी नाही येणार शोधायला. घ्या, इथे पण आले. आता बंद करा हा तमाशा. माझा पाठलाग करणं बंद करा प्लीज, रिक्वेस्ट करतो तुम्हाला. सोहम, हे बघा, मला काही ऐकायचं नाहीये. मी सांगितलंय ना, माझा मूड खराब झालाय, मी नाही येणार आहे घरी. आणि आता काय, शुभ्रा गेली, त्याचाही राग माझ्यावर काढायचा असेल तुम्हाला. पण मी आधीच सांगून ठेवतोय, मी तिला आणायला वगैरे जाणार नाहीये. सोहम नाही आणि काही नाही. कसं वाटलं असतं तुला? बबड्या, मला अजिबात आवडलं नाही तो हे बोललायस ते.
चल चल माफी मागून टाक तिची. माफी माग, तिला सांग मी चुकलो, पुन्हा नाही असं बोलणार. मी चुकतोय की ती चुकते? चाललो होतो ना तिला आणायला. घाई काय होती घरी यायची? सोयीस्करित्या आमचं लग्न झालंय विसरलीये वाटतं ती. आणि वरून तू मलाच बोल, तिला काहीच बोलू नकोस. काय ग, मी नसताना आईचे कान भरलेच वाटतं. बबड्याने काय बोलतोयस तू तिला? तिने काही सांगितलं नाहीये मला. एनिवेज, मला या विषयावर बोलायचं नाहीये. मला भूक लागली आहे, काहीतरी खायला दे. अरे पण तू तिला चुकलो म्हणणार आहेस ना बबड्या? अरे माफी माग बबड्या. आई गेला तो. बघितलत ना त्याच्या नजरेत बायकोला किती किंमत येते. आणि माझ्या बायकोची सुद्धा. सांगा ना आई, आता तुम्हीच सांगा, कोणासाठी थांबू मी? या घरातून जा असंही सांगितलंय, त्याला नकोच आहे ना मी आता. मग कोणासाठी थांबायचं मी आता? माझ्यासाठी नाही थांबू शकत तू? आणि आता तर त्याने स्वतःहूनच सांगितलंय की तुझी काही गरज नाहीये मला, तू या घरात का थांबलीयस हे तोच विचारतोय मला. मग आता मला सांगा, मी इथे का थांबू? बाकी ना मला एक मैत्रीण मिळाली. मैत्री इतकी गोड असू शकते माहितीच नव्हतं का मला. मैत्रीण असली ना की एकटं वाटत नाही, हे तुझ्यामुळे कळलं मला. माझा सोहम चुकत होता, पण तरीही तू खंबीरपणे त्याच्या पाठीशी उभी होतीस. तो त्याला नाही ग, तो मला आधार होता. सोहमचे खूप अपराध तू पोटात घातलेस माझ्यासाठी, याची जाणीव आहे ग मला. आता सुद्धा फक्त एक करशील का ग माझ्यासाठी? ना घाबरले ना मी. तुम्ही असं काय बघताय माझ्याकडे? अगं तू माहेरी जायचं ठरवलं असतं त्या काळजीने. तुम्ही अशा बघत बसलायत माझ्याकडे? आई तुम्ही रात्रभर अशा बसूनात? आई अहो मी शब्द दिला ना तुम्हाला, मग मी अशी जाईन का? तुम्ही पण ना थोडा तरी विश्वास ठेवा की माझ्यावर. अगं आई तुम्ही अख्खा वॉर्डरोब लावलात? तुम्ही रात्री जागून केलं ते सगळं? अगं मला वाटलं तू तुझी भरलेली बॅग बघितलीस आणि तुला माहेरी जावंसं वाटलं तर. आई किती गोड आहात हो तुम्ही. म्हणून तुम्हाला सोडून नाही जाऊ शकत मी. तू काही काळजी करू नको शुभ्रा. मी आता बबड्याला कसा सरळ करते बघ. 10 दिवसात त्याला सुतासारखा सरळ करते. नक्की नक्की बघा. फ्रेश होऊन येते. उठ उठ सोहम, उशीर झालाय. उठ उठ, सकाळ झाली. उठ उठ लवकर. काय कटकट आहे राई, सकाळी सकाळी सुरू झालीस. अरे आवरायचं नाही म्हणून म्हटलं, हवं तर तू आज जाऊन झोप ना. काय म्हणालात आई? अरे 8:30 वाजलेत, आता झोपू नकोस. आंघोळीला जा. चल जा जा, तू आवरून घे. जा जा आज जा. जा आवरून घे, जा पटकन. व्हायला लागू दे की सवय त्यांच्या हाताला. म्हणजे अल्टिमेटली आम्हा सुनांना सुद्धा त्रास होणार नाही. अगं पण तुला नाही करायचं त्याचं काही. मी आहे ना, मी करेन त्याचं सगळं.
हो आई, मी सुद्धा तुमच्याचसाठी सांगते. आपलं ठरलंय ना 10 दिवसात सोहमला शिस्त लावायची, बदलून टाकायचं. कुठून तरी सुरुवात करावीच लागेल ना आता. मी फक्त आठवण करून देते. आई आले रे राजा. अगं म्हणजे हे ठेवून आले. कधी कधी काय होतं, गोंधळून जायला होतं ना, तसं झालं त्याचं. हे काय, सगळंच तर जागच्या जागी आहे त्याचं. हो ग, तरी पण जरा गोंधळून गेला ना तो. आई, हे तुम्ही जर असंच त्याचं सगळं काम करत राहिलात तर त्याच्यात कसा बदल होईल? अगं पण त्याला ब्रश न देऊन किंवा टॉवेल न देऊन बदल होणार आहे का त्याच्यामध्ये? उलट आणखीन चिडचिड होईल त्याची. आणि काही काम आहेत का बाळा? हातासरशे होतात अगं पटपट. आई टॉवेल. हो हो आणते रे बाळा. एकच मिनिट हा. हे बघ, हे आजचं मेन्यू कार्ड. मेन्यू कार्ड जरा जास्तच स्टाईल मारते ही. आता बरोबर लटकवतो हिला. ओके, मला ना इडली, उत्तप्पा आणि उपमा दे. लवकर आण. ओके, आणते हा लगेच. आलेच. आता हे मेन्यू कार्डचं काय आहे नवीन? मी असं करते का? हे घे हा. काय करतेस? महत्वाचा गेम चाललाय ना. आई तू भरव मला. अरे तू तिला कशाला? नाही राहू दे आई. आय एम सॉरी, ऍक्च्युली माझंच चुकलं असेल. मी ना भरवायला चुकले असेल त्याला. त्याची चूक नाहीये. तुम्ही बसा ना, तुम्ही खाऊन घ्या, मी हे साफ करून. अगं मी पुसते. शुभ्रा तू तू नाश्त्यासाठी एक प्लेट घे आणि बस ना. एवढं साफ करते आणि मग खाते. तुम्ही बसा बरं. असं नको करूस ग, तू आमच्या सगळ्यांबरोबर बस ना. एकत्र बसूया ना आपण. हेच तर मी सुद्धा रोज तुम्हाला सांगते ना आई. तुम्ही ऐकलंय कधी? मी तुम्ही बसा, शांतपणे बसा आणि खा, मी बघते. अगं पण तू तू खाल्लंही नाहीस ग बाळा. शुभ्रा अहो बघा ना, एक घास सुद्धा धड खाल्ला नाही बिचारीनी. आई चल, मी निघतो. हो हो, झालं का रे तुझं बाबड्या? थांब, मी तुला तुझे शूज देते. घे. हा आई, हे माझं काम आहे, द्या. अगं काहीतरी काय? अगं द्या बरं. शुभ्रा आई घे रे राजा. हो बघा ना कसं करते शुभ्रा, तिला त्रास होईल ना असं करून. चल मी निघतो. आई मला पैसे दे. हो देते. थांबा आई, मी देते. आलेच हा. काय ग सोहम, सगळे पैसे तुझ्याकडेच ठेवायला देतो? नाही म्हणजे आजकाल आई पैसे दे ग, पैसे दे ग असं नेहमी मोठ्यांनी ओरडत असतो. अगदी आमच्या घरापर्यंत ऐकू येतं. हो म्हणजे तो मला. अगं निक, हे बघ विसरलेच मी. काय वेंधळी, अगं भिशीचे पैसे द्यायला आले होते. तू दे दातेकडे जाशील ना, तेव्हा तुझ्याबरोबर माझे पण पैसे दे. हे घे. हे काय? डोळ्याच्या कडांपर्यंत आलंय ना पाणी, पुसते. असं बरी त्याच्या आईचे लाड पुरवायला मी आहेच म्हणा. काहीतरीच असतं तुमचं. मग त्या काहीतरीनेच हसू आलं ना. हा? बरोबर आहे तुमचं.
माझ्यामुळेच बबडे भरकटला आणि आता त्याला मार्गावरही मलाच आणायला पाहिजे. पण त्याआधी मला स्वतःला बदलायला पाहिजे. आणि हे पैसे भिशीचे नसते तरीही मी तुला दिले नसते. का? असे सतत तुला घरून पैसे मिळत राहिले तर तू खर्च करत असलेल्या पैशाची तुला किंमत कधीच कळणार नाही राजा. त्यामुळे यापुढे तू स्वतः कमवल्याशिवाय तुला या घरात तर एकही पैसा मिळणार नाही. बोल, काय शिकवू तुला? नको नको, तुम्ही नको, कारण तुम्ही मला गप्पांमध्ये गुंतवून ठेवता आणि माझ्या स्वयंपाकघराचा ताबा घेता. हे बघा हे बघा, हे असंच करता तुम्ही. ठेवा ठेवा ठेवा. जगप्रसिद्ध शेफ अभिजित राजांना स्वयंपाकातून फक्त तूच बाजूला करू शकतेस ना. डेअरिंग बाज आहेस. बायको आहे. नाही नाही, पण मला कळत नाही आज पॅनकेकचा बेत कसा काय? तुला तर पॅनकेक्स आवडत नाहीत. अहो पण बबड्याला आवडतात ना. काल नाकावर राग आलाय ना त्याच्या, नाराज आहे माझ्यावर. आज त्याच्या आवडीचा नाश्ता बनवला ना तर राग थोडासा कमी होईल. तुला मी म्हटलंय ना काल, घरातनं तुला काही पैसे नाही मिळणार. डोशासाठी पैसे घेतोय, तुझी इस्टेट नाही मागत आहे. 90 रुपये घेतोय. सोहम, तुझ्याकडे 90 रुपये पण नाही आहेत का? जल्दी दो ना सर, आगे ही पार्सल है. आई पैसे दे लवकर, तो थांबलाय. बरोबर नाही वाटत. दे. सर हाँ रुक, छुट्टा ले रहा हूँ. छुट्टा मैं देता हूँ. 500 का नोट है या 2000 का? अब एक सेकंड रुक. आई दे, काय करतेस तू? 90 रुपयासाठी अडवणूक करतेस? दे ना लवकर. सोहम, तुझ्याकडे पैसेच नव्हते तर मागवलंस कशाला? तू नाही ना देतेस पैसे, मग कशाला उगाच अक्कल शिकवतेस? अरे पण एका अर्थी आईनं गृहीतच धरतोयस ना. म्हणजे तू मागवायचा आणि आईने पैसे द्यायचे. इतका छान ब्रेकफास्ट केला होता घरी, तो खाण्याऐवजी असं बाहेरून पार्सल मागवलंस कशाला? माहितीये रे, स्वतः उशीर यायचा आणि आता घाई घाई करतोयस. पैसा नहीं तो सीधा बोलो ना. दिन में एक तो भुक्कड़ मिल ही जाता है. ये लो, मेरे तरफ से रख लो. हाँ हाँ हूं मैं भुक्कड़. नहीं है पैसे मेरे पास. यहाँ पे घर पे कोई खाने भी नहीं देता. हे बघ 2 रुपये पण नाही आहेत माझ्याकडे. बघ कसा चुकलोय मी. बघ काय हालत झाली आहे माझी. कशाला का उगाच नाटकं करतेस माझ्यासाठी नाश्त्याला थांबायची वगैरे? इतकं असतं ना त्या डिलिव्हरी बॉय समोर माझी लायकी काढली नसतीस. आणि ते पण 90 रुपयासाठी. हिच्याकडनं तर मला काहीच अपेक्षा नाही आहेत. माझा अपमान झाला, मला त्रास झाला ना की हिला बरं वाटतं. मी किती नालायक आहे हे दाखवून द्यायलाच ती या घरात आली आहे. पण आई तू सुद्धा आता तिच्यासारखीच वागायला लागली आहेस ग. का आईंना ऐकवत असशील तू सोहम? आता तुझा जो काही अपमान झालाय ना त्याला कारणीभूत तू स्वतःच आहेस. मी? शुभ्रा, जाऊ दे ना ग बाळा. शब्दाने शब्द वाढतो आणि काही नाही. मग अशी बबड्याने काही खाल्लं नाही म्हणून तू पण काही खाल्लं नाहीस. तर तो डोसा खातोय ना, मग तू कशाला उपाशी राहतेस? तसं ते मला ना भूकच नाही आता. असावरी
चिडून का होईना आईने पैसे दिले, आता दुसऱ्या पार्सलचे पैसे सुद्धा बरोबर द्यायला लावतो हिला. महत्वाचं पार्सल आहे, त्यासाठी मला पैसे लागतील, जरा पैसे दे. बाबड्या, मी पैसे नाही देणार आहे तुला. तू आत्ता म्हणालीस ना तू आहेस म्हणून. हो, पण मी पैसे नाही देणार आहे. ठीक आहे, तुला हवं तसं वाग. मी बघतो पैसे कसे देत नाही ते. सोहमला त्याने कमवल्याशिवाय त्याला या घरातनं पैसे नाही मिळणार, तर त्याला नाही मिळणार. आणि त्याच्या या अशा छानच्या ओळखीसाठी तर नक्की नाही मिळणार. नाही, पण पार्सल दारात नाही. ओके, शुभ्रा त्याला फोन लाव. त्याला सांग पार्सल आलंय, काय करायचंय म्हणून. सर तुम्ही शेफ अभिजित राजे ना? हो. तुम्हाला काही पाणी वगैरे हवंय का दादा? नाही नको. मला ना खरं तर कळतच नाही, म्हणजे मी जे करते ते बरोबर आहे का चूक आहे. आज ते प्रज्ञाकडनं पैसे घेतले सोहमनी. असेच तो लोकांकडनं पैसे घेत राहिला ना तर डोक्यावरती कर्ज करून ठेवेल, आणखीन बिघडत जाईल, आपल्यापासून तुटेल. आत्ता निदान आपल्या समोर तरी येऊ, घरात आहे. जो काय त्रास होतोय तो आपल्याला होतोय. उद्या बाहेर जाऊन जर आसावरी, तू जरा वेगळ्या ट्रॅकवर विचार करतेस असं नाही वाटत तुला? त्याची ठेच त्याला लागू दे ना, दुखू दे, धडपडू दे, पडून पुन्हा सावरू दे, मग त्याला कळेल आपल्या आईने आपल्यासाठी काय काय केलंय ते. आणि समजा होणार नाहीच, पण समजा काही झालंच तर आता तू एकटी नाहीयेस आसावरी. मी आहे ना तुझ्या बरोबर. हे बघ, हे पैसे म्हणजे तुझी परीक्षा आहे असं समज. आणि अशा अजून खूप परीक्षा द्यायच्या आहेत तुला. पण या सगळ्यातून आपल्या बबड्याचं भलंच होणार आहे. मला सोहमचा मित्र म्हणायचंय, त्याच्याशी खूप गोष्टी शेअर करायच्या आहेत. त्या बाईकवर बसायचंय त्याच्याबरोबर, त्याच्या खांद्यावर हात टाकून, सेम टी शर्ट सेम गॉगल घालून. ते असतात ना माय डॅडी माय सन, कसं काय मजा येईल ना. अरे यार, गंगा यमुना व्हायला लागल्या लगेच कशी ग तू. तुम्ही आता जे काही म्हणताय ना तसं तुमचं आणि सोहमचं नातं खरंच होईल का हो कधीतरी? होईल, होईलच. काय शंका का आली तुला? अरे यार तू उगीच विचार करत बसलो ना. मला सांग, डोसा कसा झालाय? मस्त कुरुम कुरुम झालं. काय झालंय? कुरुम कुरुम. अरे डोसा कसा झाला, तू कुरुम कुरुम काय सांगतेस? 10,000च्या थुकरट गेम साठी ही अशी लाचारी पत्करणं तुला पटतंय ना रे? अरे पैसे नव्हते तर नाही मागवायचं ना गेम. तुला रोज रोज तेच तेच बोलून काय आनंद मिळतो माहित नाही मला. आणि आई, तू काय त्या फोन मध्ये बघत बसलीयस? दे ना खायला काहीतरी, भूक लागलीये मला. नाश्ता दे लवकर. गरम गरम डोसा आहे. हे काय? अरे सोम, तुझ्यासाठी खास मी कुर्रुम कुर्रुम डोसा केलाय. परत डोसा? मी कालच डोसा खाल्ला, माहित नाही तुम्हाला? अरे माहिती आहे रे बाबा, पण तो डोसा खाताना तुला मजा आली नसेल. तो काय घरी येईपर्यंत असं थंड झाला असेल, मऊ झाला असेल. अरे हा डोसा खाऊन बघ. शकते मी, तुला पोहे उपमा याचा कंटाळ येतो कधीतरी, पण काल तुला आवडतं म्हणून आईने काहीतरी वेगळं ट्राय केलं. पॅनकेक्स केले तुझ्यासाठी, गरम गरम वाटले तर ते खायला तयार नव्हतास तू. पण तो थंडगार मागवलेला डोसा तो चवीने खाल्लास रे. बरं, तुला डोसा आवडतो असं वाटून सरांनी आज छान खुसखुशीत तुझ्यासाठी डोसे बनवले, तर तुला आज तेही खायचे नाहीयेत. म्हणजे बेसिकली काय, घरच्यांना त्रास देणं हे ठरवून टाकलेस का तू? बाहेरच्या जगाशी फार छान वागतोस रे, प्रेमाने वागतोस.
ते तुझ्याशी कसेही वागले तरी तुला चालतं. ती प्रज्ञा तिचे 10,000 वारले असं ओरडून सांगते सोसायटीवर सगळ्यांना, त्याबद्दल तुला काहीच वाटत नसेल. अच्छा, तुझा इगो ठीक आहे. तुला इगो आहे ना, तर मला सुद्धा इगो आहे. नाही खाणार मी हे. आणि नको देऊस तू मला पैसे. त्या प्रज्ञाकडनं सुद्धा पैसे नाही मागणार आहे मी करीन माझं मॅनेज. कसं करतो काय करतो हे तुम्ही आता बघत राहा. पण आता यापुढे या घरात जेवणार नाही मी. आणि हो, मी उपाशी पण नाही राहणार आहे. मी माझं मॅनेज करीन. डोळे जळजळतात का तुझे? अरे असं काय करतोस बबड्या? आम्ही तुला नेहमी सांगत असते सारखं त्या फोनकडे नको बघत बसूस, गेम नको खेळत बसूस, मग डोळे जळजळणार नाही तर काय होणार आहे? तुझी बडबड झाली, आता काजळ देशील मला? अरे अंजन घालू का डोळ्यात? अंजन घातलं ना तर एकदम शांत वाटतं. नाही, मला काजळच हवंय. अरे हो, थांब थांब मी बघते. बबड्या हे घे, काजळ सापडलं. तरी तुझ्या डोळ्यात अंजन घालून देऊ का मी? ऐक ना, मी काय म्हणते, अंजन घातलं ना की थंड. आणि तुझ्यासारख्या भिकाराला काय बघायचं? हा, तू निघ. एक काम कर, वरच्या माळ्यावर ना आसावरी राहते, डाव्या बाजूला खोली आहे तिची. हा, तिच्याकडे जा, तिथे तुला खायला मिळेल. हे वॉचमन पण ना गेटच्या तोंडाला सोडतात. माय माय ऐकून घे ना माय. अगं माय, काकू, माय माय माय. अगं तुम्ही नवीन आलात? हो. नाही, तुमच्या आधी काकू राहायच्या नाही, त्या ओळखायच्या मला. तुला तुझ्या घरचे खायला देत नाही, मी देऊ? चल निघ. तुला आत कोणी पाठवलं? वॉचमॅन? अहो काका ऐका ना. तू असा नाही जाणार. अहो ऐकून तर घ्या. वॉचमॅनला वरती कोणी पाठवलं? बाकी कोणीच ओळखलं नाही मला. एक काम करतो, सुलभा काकूच्या घरी भीक मागतो. ती आईला नक्की सांगेल की मी भीक मागायला आलो होतो. माय माय, दरवाजा उघड माय. अरे आले आले. माय लवकर उघड माय, भूक लागली आहे. कोण आहे? माय भूक लागली आहे माय, काहीतरी खायला दे माय. पण खरं सांगू, असाही तू खूप छान दिसतोयस. मूर्ख बाई आहे ही, हिला काही कळत नाहीये. काय विचार करतोय सोडा सोहम? एक काम कराल का? आईला सांगाल मला खूप भूक लागली होती, मी इथे खायला आलो होतो. जमेल तेवढं? अरे नक्की सांगेन. हे बघ, ती अजिबात चिडणार नाही. अरे तुमचं घर माझं घर काही वेगळं आहे का? आणि हे बघ, अरे हो, आजोबा कधी येणार आहे? अहो येतील होते, येतील ते. आता मी येतो. अरे सोम, लाडू. आणि मला मायाच म्हणो. बस, खिडकी उघडतोस. अहो त्याला ना आंघोळ करून घ्यायला सांगितलं पाहिजे. अहो तुम्हाला माहिती आहे, कचऱ्याच्या डब्याच्या शेजारी बसला होता. काहीतरी होईल ना हो त्याला. हो, पाणी देऊ तुला? नको, मला काही नको. मी ना थालीपीठ करून देते, भूक लागली होती. भुकेने कळवळत होतो तो. हो हो हो, शांत. अहो त्याने आंघोळ केली तर त्याला कपडे द्यायला पाहिजे, त्याला टॉवेल द्यायला पाहिजे. आसावरी, ते सगळं होईल. तू जरा शांत राहतेस का? मला एक सांग,
शुभ्राचं काय? मी नाहीये, आई वडील म्हणून आपली ही जबाबदारी आहे, आपली ही कळकळ सुद्धा आहे. काय सांगू तुम्हाला, आपलं मूल जेव्हा रस्त्यात फाटके कपडे घालून भीक मागताना एखादी आई बघते ना, तेव्हा तिला काय होतं, तिचं हाताळं कसं तुटतंय मी तुम्हाला कसं सांगू. आणि मी कितीही सांगितलं ना तरी तुम्हाला नाही कळणार, कारण तुम्हाला स्वतःचं मूल नाहीये. आई इकडे पण. बघू आता बघ कसा राजबिंडा दिसतोयस तर तू. तुला भूक लागली असेल ना रे? हं? मी पटकन तुझ्यासाठी थालीपीठ करू का? तू आवरून खायला ये. हं? नाही तोडू शकत. 30 वर्ष आम्हीच आहोत एकमेकांसाठी. बाबा गेल्यापासून तर अख्खं जग आहे मी आईसाठी. आणि तुला काय वाटलं का, तू येणार, तू तिची अशी खास मैत्रीण बनणार, तिला बाहेरचं जग दाखवणार आणि माझ्या आईला माझ्यापासून लांब करणार? किंवा ते येऊन 4 फिरवीच्या गोष्टी आईला सांगणार आणि माझ्यापासून माझ्या आईला जिंकतील? नाही, इम्पॉसिबल. काय ना, एक वेळ आई तुला किंवा त्यांना सोडेल, पण मला सोडणार नाही. अच्छा, आता याला काय धमकी देऊ हा विचार चालला असेल ना. तुला घर सोडून जायचंय का? मी बॅग देऊ का तुझी? तू इथून गेलीस ना तरी पण कोणाला काहीही फरक पडणार नाहीये, ना मला आणि ना आईला.